नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। हे बघा, आयोगातर्फे नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2025 या वर्षासाठी आयोगाने प्रसिद्ध केलेले आहे। या अंदाजित वेळापत्रकामध्ये पुढच्या वर्षी जेवढ्याही परीक्षा येणार आहेत त्या सर्व परीक्षांच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होणार, परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, मुख्य परीक्षा असेल तर मुख्य परीक्षा कधी होणार याबाबत सर्व माहिती यामध्ये प्रोवाइड करण्यात आलेली आहे। तर यामध्ये जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। खूप जास्त महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। ओके, आता यामध्ये बघा, सर्वात आधी कितीतरी विद्यार्थी विचारत होते की पुढच्या वर्षी कंबाईनची परीक्षा कधी होणार किंवा राज्यसेवा परीक्षा कधी होणार आहे, याबाबत विद्यार्थी प्रश्न विचारत होते। तर ते आपण सर्वात आधी बघून घेऊया। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या वर्षीची महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याची जी जाहिरात आहे, जाहिरात जुलै महिन्यामध्ये येणार आहे। पुढच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये जुलै 2025 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि 9 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे। नॉर्मली कंबाईनची परीक्षा आणि राज्यसेवेची परीक्षा एप्रिल आणि जून महिन्यामध्ये होत असते। ओके, एप्रिल ते जून महिन्यामध्ये या दोनही परीक्षा कंडक्ट केल्या जातात, परंतु यावर्षी परीक्षा लेट झालेल्या आहेत। तुम्हाला माहिती आहे राज्यसेवेची परीक्षा 1 डिसेंबर रोजी होणार आहे। त्याची हॉल तिकीट आलेली आहे। आत्ता थोड्या वेळाआधी नोटिफिकेशन आलेलं आहे की राज्यसेवा परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तर तुम्ही MPSCच्या वेबसाईटवर जाऊन त्या हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता। ठीक आहे, आता बघा 9 नोव्हेंबर रोजी कंबाईनची परीक्षा होणार आहे आणि बघा राज्यसेवेची परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। आधी बघा गट क बघून घ्या। ओके, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 ला तुमची परीक्षा होणार आहे। ओके, आणि निकाल बघा मार्च महिन्यामध्ये लागणार। मार्च 2026 मध्ये तुमचा जो आहे पूर्व परीक्षेचा निकाल लागणार। मुख्य परीक्षेबाबत इथे माहिती देण्यात आलेली नाही आणि निकालाबाबत सुद्धा इथे माहिती यांनी दिलेली नाही आहे। आणि कंबाईन परीक्षेचे बघा फेब्रुवारी 2026 मध्ये जे आहे तुमचा निकाल लागणार आहे। मुख्य परीक्षेबाबत यांनी माहिती दिलेली नाही आणि निकालाबाबत सुद्धा यांनी माहिती दिलेली नाही। ओके, आता आपण बघून घेऊया राज्यसेवा परीक्षेबाबत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025। ओके, पॉईंट नंबर 5.1 आहे। यामध्ये यांनी दिलेलं आहे की जानेवारी 2025 मध्ये याची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। आता जाहिरात 2025 मध्ये येणार, जानेवारी महिन्यामध्ये येणार, परंतु परीक्षा बघा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे, 28 सप्टेंबर 2025। ओके, तर जाहिरातीमध्ये आणि परीक्षेमध्ये खूप जास्त इथे तुम्हाला गॅप दिसून राहिलेला आहे। यामागे कारण म्हणजे कंबाईनची, म्हणजे यावर्षीची कंबाईनची गट ब मुख्य परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा या दरम्यान होणार आहे, म्हणून मुख्य परीक्षा असल्या कारणाने पूर्व परीक्षा समोर ढकलण्यात आलेली आहे। म्हणून 28 सप्टेंबरला तुमची पूर्व परीक्षा राज्यसेवेची होणार आहे। ओके, आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2026 ला याचा निकाल लागणार आहे। ठीक आहे, तर खूप जास्त समोर या परीक्षा गेलेल्या आहेत। पॅटर्न सुद्धा बदलणार आहे, तर विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्नचा अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळणार आहे। प्रॉब्लेम फक्त आणि फक्त वय वाढलेल्या विद्यार्थ्यांचा होणार आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांचे वय वाढलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होणार आहे, कारण काही विद्यार्थी असा विचार करत असतील की एप्रिल किंवा जून महिन्यामध्ये राज्यसेवा आणि कंबाईनची परीक्षा होणार आणि आम्ही परीक्षा देऊ शकू, तर त्या विद्यार्थ्यांना नुकसान होऊ शकते ज्या विद्यार्थ्यांच्या लास्ट अटेम्प्ट राहणार आहे। ओके, कारण एप्रिल आणि जून महिन्याच्या समोर या परीक्षा जाणार आहेत, फक्त आणि फक्त बघा राज्यसेवेची। ओके, कारण बाकी परीक्षा मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा जुलै महिन्यामध्ये ॲड येणार आहे आणि त्यानंतरची ॲड बघा हे बघा सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे। तर या विद्यार्थ्यांना बघा इथे प्रॉब्लेम होणार आहे। ओके, कंबाईन आणि गट ब आणि गट क मध्ये या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होणार, परंतु राज्यसेवेमध्ये प्रॉब्लेम होणार नाही, कारण राज्यसेवेची ॲडव्हर्टाइजमेंट जानेवारी महिन्यात तुमची प्रसिद्ध होणार आहे। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांचा लास्ट अटेम्प्ट असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हे
ही माहिती महत्त्वपूर्ण राहणार आहे। याशिवाय बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्नने होणार आहे, तर इथे बघा यांनी दिलेलं आहे, हे बघा वैकल्पिक विषय, ओके, वैकल्पिक विषय पेपर 1 आणि पेपर 2, ओके। डेट यांनी सांगितलेली नाही, डेट नंतर सांगणार आहेत, परंतु इथे तुम्ही बघू शकता नवीन पॅटर्नने पेपर होणार आहे, म्हणून वैकल्पिक विषय पेपर 1 आणि वैकल्पिक विषय पेपर 2। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वैकल्पिक विषय कशा प्रकारे निवडावा आणि त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे याबाबत एक सेपरेट व्हिडिओ आपण घेणार आहोत। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीचे सुद्धा आपण बघून घेऊया। तुम्हाला माहितीच आहे की गट ब पूर्व परीक्षा 5 जानेवारीला आहे आणि बघा निकाल तुमच्या एप्रिल महिन्यामध्ये लागणार आहे। आणि इथे बघा गट ब मुख्य परीक्षा तुमची 1 जून रोजी राहणार आहे, ओके। म्हणजे 5 जानेवारीला तुमची पूर्व परीक्षा आणि 1 जूनला तुमची मुख्य परीक्षा ही राहणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर गट क ची पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे आणि गट क ची मुख्य परीक्षा 29 जूनला ही होणार आहे। या 2 मुख्य परीक्षांमध्ये तुम्हाला 28 दिवसांचा गॅप मिळणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा राज्यसेवेची परीक्षा यावर्षीची तुम्हाला माहिती आहे 1 डिसेंबर रोजी होणार आहे। हॉल तिकीट आलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्या। मुख्य परीक्षा बघून घ्या बघा, 26 एप्रिल 2025ला तुमची मुख्य परीक्षा होणार आहे। आधीच्या पॅटर्नने होणार आहे, इथे पॅटर्न चेंज केलेला नाही। इथे बघा तुम्हाला कुठेही वैकल्पिक विषय बघा इथे तुम्हाला दिसून राहिलेला नाही, ओके। भाषा पेपर 1 तुमचा होणार, भाषा पेपर 2 होणार कधी 26 एप्रिलला। 27 एप्रिलला तुमचे बघा GS1 GS2 होणार आणि 28 एप्रिलला 3 दिवस तुमचे कंटिन्युअस पेपर आहे, 26, 27 आणि 28। आणि 28 तारखेला तुमच्या GS3 आणि GS4 होणार। याआधी जसं होत होतं तसंच हे होणार आहे, परंतु पुढच्या वर्षीची परीक्षा कशी होणार ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, तिथे तुम्हाला चेंजेस मिळणार आहेत, ओके। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, ओके। बोलताना किंवा काही माहिती देताना काही चूक झालेली असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।